राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाण्याच्या वतीने प्रभाग क्रमांक 15 मध्ये लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी चे 17 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत आयोजन आंबेडकर चौक, इंदिरानगर नाका, वागळे इस्टेट, ठाणे येथे करण्यात आले आहे। लाडक्या बहिणींना महाराष्ट्र सरकारने 1500 रुपये सुरू केले होते, परंतु ही प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी ई-केवायसी बंधनकारक केली। त्यामुळे अनेक बहिणींना ई-केवायसी करण्यास अडचण निर्माण होत होती। लाडक्या बहिणींची हीच गरज लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक 15 चे नगरसेवक पदाचे दावेदार असलेले आदेश सिंग यांनी लाडकी बहीण ई-केवायसी हा उपक्रम प्रभाग क्रमांक 15 मध्ये राबवला। त्यामुळे आता ई-केवायसी केल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये सुलभतेने जमा होणार आहे। सदर उपक्रमाला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि माजी नगरसेवक सुहास देसाई, ठाणे महिला जिल्हा अध्यक्षा वनिताताई घोटपगार, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भागवत भद्रे, ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस मोहम्मद जिया, कोपरी पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष अजित ओझा, असंघटित कामगार सेल ठाणे शहर तौफिक शेख, सरचिटणीस ठाणे जिल्हा रमेश शेख तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तरीही ज्या बहिणींनी अजून ई-केवायसी केली नाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लाडकी बहीण ई-केवायसी या उपक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक ठाणे व्यापारी सेल उपाध्यक्ष आदेश सिंग यांच्या वतीने करण्यात आले आहे। सदर ई-केवायसी उपक्रमाला मोठ्या संख्येने महिला भगिनींनी सहभागी होऊन ई-केवायसी उपक्रमाचा लाभ घेतला। हेलो हेलो, तो कैसे व्हाट्सएप में पाठव। जो मुलगा पाठवलाय ना तो पण चांगला मुलगा आहे।
सगळ्यात महत्वाचे मी अभिमानाने सांगेन की आदेश सारखा कार्यकर्ता आज आम्हाला जोडलाय आणि हा प्रत्येक जी लोकोपयोगी माध्यमं असतात, जी लोकोपयोगी कामं असतात ती हिरारीने पुढाकाराने करत असतो. अशा आदेशच्या माध्यमातून हा केवायसीचा कार्यक्रम राष्ट्रवादी पक्षाच्या तर्फे घेण्यात आला आहे. सगळ्यात प्रथम आदेशचा मी आभारी आहे. दुसरी गोष्ट, केवायसी ही लाडकी बहीण योजना आहे. ह्या योजनेचा प्रत्येक महिलेला, प्रत्येक माझ्या भगिनीला फायदा व्हावा, उपयोग व्हावा, कुठेतरी नित्य नियमामध्ये उपयोग व्हावा, याच्यासाठी सन्माननीय आमचे जे वरिष्ठ नेते आहेत, मग ते अजित पवार आमच्या पक्षाचे नेते असतील, एकनाथजी शिंदे असतील, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, यांनी हा निर्णय घेतलेला आहे. हा लोकोपयोगी आणि लाडकी बहिणीसाठी हा उपयोग घेतलेला आहे आणि ह्याचं केवायसी करण्याची आता वेळ आलेली आहे. केवायसी नव्याने करायची आहे, त्याचा कार्यक्रम आज झालाच पाहिजे. बरेच जण असे कंप्लेंट करतात, तुम्ही मोबाईलवर नुसता करू देता, होतच नाही, याच गोष्टी आहेत. पण असं काय नाही आहे. तुम्ही लोकांची सेवा करा, आदेशसारखं तत्परतेने उभे राहा, त्या गोष्टी होतात आणि घडतात. आज आदेशचा परत एकदा या इंदिरानगरच्या नाक्यावर आज त्या ठिकाणी आदेशने जो कार्यक्रम घेतलाय त्याबद्दल मी परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्याचे आभार मानतो. आदेश अशीच कामं करत राहा, पुढे हो. लोकांच्या तुझ्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असू दे किंवा इतर कामं जी येतात, आता येणाऱ्या योजना आहेत. आता कुठली योजना मध्ये तू बोलली, स्वनिधीची एक योजना आहे, ती आदेशला मी सांगेन. आदेशची राबव चांगली योजना आहे. आमची भगिनी आहे इथे गागताई, ही जे अनेक आता माझ्याकडे सुद्धा जे राबडीत केवायसी चालू आहे ते ह्यांच्या माध्यमातून चालू आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत, यांना मी विनंती करेन की ह्या योजनेचा सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि फटाफट आपली केवायसी करून तत्परतेने ही कामं तुम्ही तुमच्या वतीने करावी, आम्ही आमची कामे करू. नमस्कार, मैं आदेश सिंह, थाना जिला उपाध्यक्ष, व्यापारी सेल। यहाँ पे इंदिरा नगर प्रभाग क्रमांक 15 में लाड़की बहन योजना का ई-केवाईसी का प्रोग्राम रखा। बहुत से लोगों का ई-केवाईसी नहीं हुआ था। मेरे हाथों से, मेरे सोचों से जैसे हो सके मैं करने की ट्राई कर रहा हूँ और बहुत से लोगों की ये सुविधा पहुंचाने की कोशिश कर रहा हूँ। कितने दिनों का शिविर है? ये 2 दिन का शिविर है। आज 11 बजे से शिविर स्टार्ट हुआ, शाम के 5:30 बजे तक रहेगा। कल सुबह सेम टाइम 11:30 बजे से स्टार्ट होगा, कल 6:30 बजे तक का शिविर रहेगा। सभी लोगों को क्या आह्वान करेंगे? ज़्यादा से ज़्यादा लोग आए और अपनी ई-केवाईसी करवा के लें, क्योंकि ये योजना गवर्नमेंट की योजना है, ज़्यादा से ज़्यादा लोगों को लाभ मिलना चाहिए। माझं प्रतिभा सत्यवान आगमन, हे केवायसी करायसाठी भरपूर, म्हणजे केवायसी माझी झालेली आहे. भरपूर जणांची केवायसी इथं झाली आहे. 10-15 जणांची सगळ्याची जे आहे ते. केवायसी करताना काही अडचणी आली? नाही, काहीच नाही अडचण आली आहे. व्यवस्थित आलेली आहे.